मित्रांनो, माणूस हा चुकांचा पुतळा आहे असे म्हटले जाते. तर मित्रांनो, तुम्ही असो मी असो, आयुष्यात आपल्याकडून काही ना काही चुका ह्या होतच असतात. परंतु काही लोक चुका करतात आणि ते स्वतःलाच त्याची शिक्षा आयुष्यभर देत बसतात आणि स्वतःला क्षमा करायला हे मान्य करत नाहीत. तर मित्रांनो, स्वतःची क्षमा करणे ही अत्यंत महत्त्वाचे असते आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या हेल्दी आयुष्यासाठी. तर 7 सोप्या चरणांमध्ये तुम्ही स्वतःला कसे क्षमा करू शकता हे या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. आपल्याला आपल्या मानसिक आरोग्यासाठी आणि एकूणच कल्याणासाठी आत्मक्षमा करण्याची महत्त्व आहे. आणि असे संशोधन सुचवते की तुम्ही स्वतःला माफ कसे करावे आणि आनंदी अधिक अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी पुढे जाण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारची पावले उचलली पाहिजे हे महत्त्वाचे आहे. चूक करणे मानवी आहे, परंतु क्षमा करणे ही दैवी आहे अशी जुनी म्हण सुद्धा आहे. खरंच ही जीवनाची वस्तुस्थिती आहे की आपण सर्व चुका करतो, तथापि या त्रुटीपासून शिकणे, त्यांच्याशी संलग्न असलेल्या नकारात्मक भावनांना सोडून देणे, जसे की अपराधीपणा, संताप, लाज आणि स्वतःची क्षमा करण्याचा सराव करून पुढे जाणे हे आपल्या कल्याणकारी आणि आनंदासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी पोस्ट करत असतो. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, क्षमा करणे किंवा त्यांची तुमच्यावर अन्याय केला असेल तर त्याबद्दल राग, पश्चाताप किंवा सोडण्याची हेतू पुरस्सर निवड हे एक उपयुक्त उपचार साधन असू शकते. तथापि बऱ्याचदा लोकांना समजतच नाही की स्वतःला क्षमा करणे ही एक व्यवहार्य निवड आहे जी ते व्यवहारात ठेवू शकतात. या व्यतिरिक्त इतरांना त्यांच्या चुकांबद्दल क्षमा करणे आपल्यासाठी सहजपणे येऊ शकते. परंतु भूतकाळातील आपण आपल्या स्वतःच्या चुका माफ करणे आणि स्वतःची क्षमा करण्याचा सराव करणे आपल्याला सहसा जास्त कठीण जाते. तर तुम्ही जे गृहीत धरू शकता त्या विरुद्ध आत्मक्षमाचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या भूतकाळातील वाईट वागणुकीपासून दूर आहात. याचा अर्थ असाही नाही की तुम्हाला त्या कृतींबद्दल खेद वाटतो, ती आणखी सहन करावी लागेल किंवा विसरली पाहिजे. त्याऐवजी स्वतःला क्षमा करणे म्हणजे तुमच्या चुकीच्या कृती, विचार किंवा भावनांसाठी स्वीकारणे आणि जबाबदारी घेणे. खरंच आत्मक्षमांमध्ये हे जाणून घेणे समाविष्ट आहे की आपण आपले पूर्वीचे वर्तन बदलू शकत नाही, परंतु चुकीच्या कृतीला सामोरे जाण्यास तयार आहात आणि परिणामी भूतकाळ सोडून द्या. आत्मक्षमा आवश्यक का आहे? तर मित्रांनो, स्वतःची क्षमा करणे नेहमी सोपे नसते, कारण त्यासाठी आपल्याला काही अस्वस्थ तथ्ये किंवा भावना मान्य करणे आणि स्वीकारणे आवश्यक असते. तथापि स्वतःला क्षमा कशी करावी हे जाणून घेणे आवश्यक आहे, कारण अपराधीपणा, लाज, निराशा आणि राग यासारख्या नकारात्मक भावनांमध्ये राहिल्याने आपल्या मानसिक आरोग्यावर आणि शारीरिक आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो. तर या भावनांमध्ये राहिल्याने आत्मद्वेष हा होऊ शकतो, ज्यामुळे आपल्या कल्याण आणि आनंदाच्या स्तरावर याचा परिणाम होतो. किंबहुना संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की स्वतःला अधिक सहजतेने क्षमा करण्याची क्षमता थेट उच्च एकूण कल्याण पातळीशी जोडलेली आहे. या व्यतिरिक्त संशोधन असे सुचवते की उच्च पातळीची आत्मक्षमा देखील नैराश्य, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर आणि चिंता यासारख्या परिस्थितीपासून संरक्षणात्मक कवच म्हणून काम करू शकते. खरंच आत्मक्षमांमध्ये स्वतःबद्दलच्या एखाद्याच्या मतांची काही प्रमाणात संज्ञानात्मक पुनर्रचना होते. संशोधन असे म्हणते की स्वतःला क्षमा करण्याची क्षमता आपल्याला आपली आंतरिक किंमत आणि आपल्या चुकीच्या कृत्यांपासून त्यांचे स्वातंत्र्य ओळखण्यास अनुमती देत असते. याचा अर्थ असा नाही की कालांतराने आणि सातत्याने सरावाने आपण स्वतःला अधिक सहजतेने क्षमा करू शकतो आणि तणाव मुक्त, उत्पादक आणि अर्थपूर्ण जीवन हे जगू शकतो. स्वतःला क्षमा कशी करावी हे मी तुम्हाला 7 टप्प्यांमध्ये सांगणार आहे. एक एक टप्पा आपण समजून घ्या. क्षमा करणे केवळ इतरांनाच याचा फायदा होत नाही, तर ज्याच्यावर तुम्ही अन्याय केला आहे किंवा त्यांच्याशी अन्याय झाला आहे, परंतु तुमच्यासाठी देखील हे फायदेशीर आहे. खरं तर आत्मक्षमा आपल्याला आपल्या कृती आणि विचारांबद्दल सखोल समज विकसित करण्यास अनुमती देते. स्वतःला
माफ कसे करावे हे शिकल्याने तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये कशी प्रतिक्रिया देता हे समजून घेऊन पुढे जाण्यास आणि भविष्यात असे वर्तन रोखण्याचा तुमचा संकल्प हा बळकट करता येतो। तर एखाद्याला क्षमा कशी करावी हे आपल्याला शिकता येते, राग कसा सोडवायचा हे सुद्धा आपल्याला शिकता येते आणि स्वस्वीकृती कशी करायची याचे सुद्धा वेगवेगळे मार्ग असतात। तर मित्रांनो, खरंच स्वतःला क्षमा करणे हा भविष्यातील वाटचालीसाठी आपल्या चुकीच्या कृती किंवा वर्तन सुधारण्याचा एक महत्त्वाचा भाग असतो। तथापि संशोधन असे दर्शवते की आत्मक्षमा अनावधानाने होत नाही, परंतु एक जाणीवपूर्वक प्रयत्न आहे जो काळजीपूर्वक तयार केलेल्या चरणाबद्दल दृष्टिकोनावर अवलंबून असतो। तुमच्या वर्तनात आवश्यक बदल करण्यासाठी योग्य कृती करण्यासह तुम्हाला आत्मक्षमा करण्यात मदत करण्यासाठी मी काही पायऱ्या सुचवणार आहे। तर पहिली पायरी आहे, तुमच्यासाठी क्षमा करणे काय ती एकदा परिभाषित करा। आत्मक्षमा वेगवेगळ्या लोकांसाठी भिन्न अर्थ धारण करू शकते। जरी अंतिम ध्येय एकच राहते, ते पश्चाताप, अपराधीपणा किंवा लाज बाळगण्याऐवजी भूतकाळातील आपल्या कृती किंवा भावनांशी जुळून घेणे आहे। आपली आत्मक्षमाची व्याख्या सामान्यतः आमच्या वैयक्तिक श्रद्धा, मूल्य प्रणाली, कुटुंब, धार्मिक विचारधारा इत्यादींवर आधारित असू शकते। तर स्वतःला क्षमा कशी करावी जाणून घेणे आवश्यक असते। तर उदाहरणार्थ म्हटल्यास, माझ्यासाठी मला गेल्या अनेक वर्षापासून हे समजले आहे की स्वतःची क्षमा करण्यामध्ये स्वच्छ असणे आणि मी दुखावलेल्या व्यक्तीची प्रामाणिकपणे माफी मागणे हे समाविष्ट आहे। ते त्यावेळी कितीही कठीण किंवा क्षुल्लक वाटले तरी सुद्धा आपल्यासाठी क्षमा करणे म्हणजे काय हे समजून घ्या आणि ते स्पष्टपणे परिभाषित करण्यासाठी पुढे जा, जेणेकरून आपण आपल्या विचार प्रक्रियेशी आणि मूल्यांशी सर्वोत्तम संरेखित करण्याचा दृष्टिकोन तयार करू शकता। तुमच्या भावना ओळखा या चरणात तुम्हाला भूतकाळात केलेल्या चुकीच्या कृतीची आठवण करून देतात आणि या क्षणी तुम्हाला सर्वात जास्त ओळखल्या जाणाऱ्या भावनांची कबुली देताना तुम्ही अनुभवलेल्या विविध भावनांचे वर्गीकरण करणेही आवश्यक आहे। कोणत्याही निर्णयाशिवाय प्रत्येक भावना अनुभवण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवा, कारण तुम्ही तुमच्या चुकीच्या कृतीची किंवा तुमच्या सतसत विवेक बुद्धीला त्रास देण्याची अयोग्य वागणूक सांगत असता। त्यानंतर लाज किंवा अपराधीपणामुळे आपल्या भावनांची पावती नाकारण्याच्या मोहाचा प्रतिकार करा, कारण या भावनांकडे दुर्लक्ष केल्याने आणखी आंतरिक गोंधळ हा निर्माण होऊ शकतो। दुसरीकडे या भावना मान्य केल्याने तुम्हाला सखोल अंतर्दृष्टी मिळण्यास सुद्धा मदत होते, ज्यामुळे तुम्ही स्वतःला क्षमा करू शकाल आणि भविष्यात अशा परिस्थिती उद्भवल्यापासून तुम्ही रोखू शकता। आपल्या कृतींची जबाबदारी घ्या हे सर्वात आव्हानात्मक पाऊल असल्याने सिद्ध होऊ शकते, विशेषतः कारण आपण चूक केली आहे आणि किंवा अन्यायकारकपणे वागले हे सत्य स्वीकारणे नेहमीच सोपे नसते। तथापि हे नाकारले जाऊ शकत नाही की आपल्या चुका मान्य करणे आणि त्यांची जबाबदारी स्वीकारणे हा भूतकाळातील आपल्या अन्यायकारक वर्तनासाठी स्वतःला क्षमा करण्याचा सर्वात स्थिर असा मार्ग आहे। तुमच्या चुकांची कबुली देण्यासाठी वेळ काढल्याने तुम्हाला विविध उत्तेजना किंवा असुरक्षांवरील तुमच्या प्रतिक्रियेबद्दल सखोल दृष्टिकोन हा मिळू शकतो। हे तुम्हाला जीवनात पुढे जाण्यास सक्षम करेल आणि भविष्यात अनपेक्षित परिस्थितीत तुम्ही शांतता सुधारण्यास मदत करेल। प्रामाणिकपणे माफी मागा। जपानच्या कोबे गाकुइन युनिव्हर्सिटीच्या 2001च्या अभ्यासानुसार आत्मक्षमा किंवा इतरांना क्षमा करण्याच्या बाबतीत प्रामाणिक मनापासून माफी मागणे हे महत्त्वपूर्ण प्रभाव पाडते। तेथील संशोधकांनी विविध प्रकारच्या माफीच्या विविध संघर्ष निराकरण परिस्थितीवर होणाऱ्या परिणामांचे पुनरावलोकन केले। तुमच्या कृतीबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याने तुम्हाला एखाद्याला झालेल्या वेदनांबद्दल खेद व्यक्त होतो, हे दर्शवते की आपण आपल्या चुकीचे प्रतिबिंब केले आहे, ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्या भावना मान्य केल्या आहेत आणि अशी चूक टाळण्यासाठी भविष्यात वेगवेगळ्या पद्धतीने आपण वागण्यास तयार आहात। शिकलेल्या धड्यांवर लक्ष केंद्रित करा। जेव्हा तुम्ही भूतकाळातील तुमच्या चुका आणि चुकीच्या कृतींमधून शिकण्यास तयार असाल, तेव्हा स्वतःला क्षमा करणे खरोखरच शक्य होईल। सतत स्वतःवर टीका करण्याऐवजी किंवा निंदा करण्याऐवजी तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकेल। अशा वागणुकीचे कारण काय आहे हे समजून घेण्याचा सुद्धा
प्रयत्न करा. ही परिस्थिती मला एका विशिष्ट पद्धतीने वागण्यास का प्रवृत्त करते? मी या परिस्थितीला अधिक दयाळूपणे कसे सामोरे जाऊ शकतो? यासारख्या प्रश्नांवर विचार करून तुमच्या असुरक्षितता, भीती आणि अपयशातून शिका. किंवा ही परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास मी माझी डिफॉल्ट प्रतिक्रिया कशी सुधारू यामध्ये अर्थपूर्ण सुधारणा करा. एकदा तुम्ही तुमच्या चुका मान्य केल्या आणि माफी मागितली की चूक सोडवण्यासाठी तुम्ही आणखी काय करू शकता याचा विचार करा आणि ती साध्य करण्यासाठी कृती योजना करा. उदाहरणार्थ, जेव्हा मला जाणवते की कधीकधी माझ्या विनोदामुळे माझ्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो किंवा ते दुखावतात, तेव्हा मी माझे विचार शब्दात मांडण्याच्या पद्धतीबद्दल अधिक जागरूक राहण्याचे ठरवले. शेवटी आम्ही आधीच उच्चारलेले शब्द परत घेण्याचा कोणताही मार्ग नाही, परंतु जर आपण आदरपूर्वक आणि दयाळूपणे संवाद साधला तर दुखापत आणि गैरसमज टाळणे शक्य होईल. उच्च पातळीची आत्मक्षमा देखील नैराश्य, पोस्ट ट्रीमॅट्रिक स्ट्रेस डिसऑर्डर आणि चिंता यासारख्या परिस्थितीपासून संरक्षणात्मक कवच म्हणून काम करू शकते, हे लक्षात असू द्या. तुमच्या वागण्यात आणि कृतीमध्ये अर्थपूर्ण बदल घडवून आणल्याने तुम्हाला तुमचे लक्ष भूतकाळातील चुकांपासून भविष्यासाठी अधिक प्रभावी उपायांकडे वळवण्यास सुद्धा मदत होऊ शकते. दयाळू व्हा. आपण कधीही लक्षात घेतले नाही की आपण स्वतःवर कठोर आहोत आणि भूतकाळातील चुकांसाठी आपल्यापेक्षा इतरांना क्षमा करणे हे सोपे आहे. तर आपण स्वतःची टीका करण्यास प्रवृत्त आहोत आणि स्वयंशिस्तीची चूक करून स्वतःचा कठोरपणे न्याय करू शकतो, ज्यामुळे आपल्याला आत्मदया दाखवणे हे कठीण होते. स्वमाफी करणे, स्वतःला जशी वागणूक द्याल तशी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मित्रांशी वागणूक द्याल. हे एक कौशल्य आहे ज्यामध्ये मन, शरीर, हृदय आणि कृती यांचा समावेश होतो. ती पुढे सांगते की खरंच आपण आपल्या अपूर्णतेचा स्वीकार करून आणि खेद न बाळगता जीवन जगण्याच्या दिशेने कार्य करून स्वतःशी सहानुभूतीने वागण्यास शिकू शकतो. आत्मक्षमा आपल्यापैकी बहुतेकांना सहजासहजी येत नाही, कारण ती आपल्याला अस्वस्थ भावना मान्य करण्याची आवश्यकता असते आणि आपल्या सदोष स्वभावाची आठवण करून देते. तथापि आपल्या अपूर्णतेशी जुळून घेणे आणि कोणत्याही चुकीच्या कृत्याबद्दल स्वतःला क्षमा करणे आपल्या जीवनाच्या अनेक क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करू शकते. स्वतःला अधिक सहजतेने क्षमा कशी करायची हे शिकणं हे एक आव्हानात्मक कौशल्य आहे, ज्यासाठी काही आत्मनिरीक्षण आणि सराव सुद्धा आवश्यक असतो. सरावात आत्मक्षमेसाठी ज्या चरणांची अंमलबजावणी केल्याने तुम्हाला भविष्यात अधिक जबाबदारीने वागण्यास सुसज्ज होईल. सोबतच तुम्हाला दैनंदिन जीवनात सजगतेचा व्यायाम करण्यास आणि कृतज्ञता व्यक्त करण्यास सुद्धा शिकवले जाईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आपल्या जीवनात काय बदल घडला, कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे महत्त्वाचे व्हिडिओ आपण मिस करू शकता. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.